भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. एक स्वातंत्र्य होतं जे आपल्याला मिळालं होतं इंग्रजांपासून 80 वर्षापूर्वी. पण आता वेळ आहे दुसऱ्या प्रकारचं स्वातंत्र्य मिळवण्याची आणि हे स्वातंत्र्य म्हणजे आपल्या गोळ्या औषधांपासूनचं स्वातंत्र्य. आपण रोज जी काही धावपळ करत असतो करिअरसाठी, पैशासाठी, आपल्या मुलांसाठी, व्हॉटेव्हर सक्सेस मिळवण्यासाठी, या सगळ्या धावपळीच्या नादात आपण आपल्या शरीराकडे दुर्लक्ष करतो. आपली लाईफस्टाईल सगळी खराब झालेली असते आणि ह्यातून एक न संपणारं चक्र, न संपणाऱ्या बेड्यांमध्ये आपण अडकतो आणि ते म्हणजेच मेडिसिन्स. कुठल्या ना कुठल्या तरी डिसऑर्डरसाठी मोस्टली जे लाईफस्टाईल मधून डेव्हलप झालेले आहे, जसं की थायरॉइड आहे, हायपरटेन्शन आहे, डायबिटीज आहे, त्यानंतर ओबेसिटी आहे, स्ट्रेस आहे, ह्या सगळ्यांसाठी कुठली ना कुठली तरी एक गोळी आपल्याला चालू होऊन जाते आणि ह्या गोळीच्या बेड्यांमध्ये आपण सतत अडकलेले राहतो. मग ही लाईफ आहे का? हे फ्रीडम आहे का? तर आजच्या या स्वातंत्र्य दिनी आपल्याला हा संकल्प करायचा आहे की मी निरामय आयुष्य जगणार आहे, फ्री फ्रॉम डिसीज, फ्री फ्रॉम मेडिसिन. आणि त्यासाठी ज्या ज्या गोष्टी कराव्या लागणार आहेत त्या सगळ्या मी करणार आहे. कारण अल्टिमेटली आपल्या हातात आपल्यासाठी व्हॅल्युएबल जी गोष्ट आहे ती आहे आपली हेल्थ. आणि ती निरामय, फ्री फ्रॉम पिल्स, गोळ्यांशिवाय, गोळ्यांच्या बंधनात न अडकता आपल्याला जगायची आहे. उत्साहपूर्वक जगायची आहे. आरोग्य म्हणजे तुम्हाला शांत झोप लागली पाहिजे, तुम्हाला वेळेवर भूक लागली पाहिजे, तुम्ही नेहमी प्रसन्न असला पाहिजे, सतत एनर्जेटिक असला पाहिजे. फार सततच्या थकव्यामध्ये खूप तुम्ही काम केलं तर थकवा येणे ओके आहे, बट काहीही न करता सुद्धा जर का तुम्हाला सतत थकवा जाणवत असेल तर दॅट इज नॉट हेल्थ. आणि म्हणूनच ह्या स्वातंत्र्य दिनी आपण संकल्प करूया की निरामय आयुष्य आपण जगणार आहोत. आपल्या आजारांपासून आपल्याला फ्रीडम मिळवायचं आहे आणि आपल्याला एक हेल्दी आयुष्य जगायचं आहे. आणि ह्यासाठी ज्या स्टेप्स फॉलो कराव्या लागणार आहेत, तुम्हाला जे काही लाईफस्टाईल चेंजेस तुम्हाला करावे लागणार आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे. जस्ट कमेंट करा फ्रीडम आणि अख्खीच्या अख्खी लिस्ट मी तुम्हाला सेंड करणार आहे. व्हिडिओ आवडला असेल, महत्वाचा वाटला असेल तर नक्की जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.